हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर आपला हा नाशिकमधला फुल बाजार आहे. तर पाहू शकतात तुम्ही. तर फुल बाजारामधून असे फुलं वगैरे आणले. खूप छान आणि खूप ताजे ताजे फुलं होते. गुलाब, गलांडा, पांढरी जास्वंदी, खूप प्रकारचे गुलाब होते. मस्त वाटलं असं मार्केटमध्ये गेल्यानंतर फुलं वगैरे आणले दत्त जयंतीसाठी. तर ताजे ताजे फुलं भेटले तर काय होऊन जातं, आपण इथं मार्केटमध्ये जर जायचं म्हटलं म्हणजे असं छोट्या मार्केटमध्ये तर फुलं आपल्याला मनासारखे जास्त भेटत नाही, थोडेसेच भेटतात आणि 5-10 रुपयाचे ते एकदम 2-4 फुलं देतात. तर मी पहिल्या स्टार्टिंगलाच गेलेली आहे नाशिकमध्ये मार्केटमध्ये फुलाच्या, कारण मी पण गेलेली नव्हती. आणि हे झेंडू आणि गलंदा आहे बघा, खूप छान फुलं येतं. कारण आता याच्या पाळण्यासाठी पण आणि देवाला हार गजरे पण खूप होतील. कारण 5 किंवा 10 रुपयाचे किंवा 100-200 रुपयाचे ना उगं थोडेसे फुलं येतात अवघे. तर पाहू शकतात किती छान असे भरपूर फुलं आले, होलसेलने आणले. पाहू शकतात फुलं. पाळणा वगैरे आपला दत्त जयंतीचा खूप छान सजल्या जाणार आहे. तर आपण आता मस्त माळी वगैरे बनवणार आहेत. आणि दुसरं जे आहे तर पांढरी शेवंती पण भेटली मला चांगली. तर मी तुम्हाला तो ब्लॉग टाकलेलाच आहे, तर पाच जा. तर पाहू शकतात ही पण भरगच्ची भेटली आहे, ही पण. आणि मस्त असा फुलाचा गुच्छा पण आणलाय गुलाबाच्या. तर चला आपण आता माळी वावायला. तर गेलेली नव्हते मी पण मार्केटमध्ये, पहिल्यांदाच गेले होते मी पण मार्केटला फुलाच्या. तर खूप छान फुलं बघितले, मला इतकं मस्त वाटलं. तर आता मग तिथून फुलं वगैरे आणले. तर संध्याकाळचा टायमिंग होता, तर सकाळी लवकर गेलो होतो आम्ही फुलं आणायला. खूप ताजे ताजे फुलं मनासारखे भेटले. त्याच्यानंतर बेल पण भेटलं. बेलाचे पानं इकडं भेटत नाही आमच्या तिकडं शक्यता. 5-10 रुपयाचे किडके मिडके कसले तरी असतात. आणि महादेवाला आपल्याला व्हायचं म्हणजे बेलाचं पान चांगलंच लागतं. किडकं वगैरे तर काही वाद नाही. तर एकदम सगळं पान व्यवस्थितच असलं पाहिजे तेव्हाच महादेवाला वाहिलं जातं. तर मला पानं पण खूप छान भेटले. तर मग त्याच्यानंतरून आम्ही संध्याकाळचा टायमिंग झाला, असं मस्त स्वयंपाक वगैरे झाला. पूजापाठ स्वयंपाक पाणी सगळं करून मस्त असं फुलाच्या माळी वगैरे पाळण्यासाठी मी बनवायला बसलेली होते. म्हणलं आज असं मस्तपैकी पाळणा वगैरे सजू. आणि दत्त जयंती ह्या वर्षी खूप चांगल्या मुहूर्तावर आल्यामुळे तर म्हणलं, बऱ्याच दिवसापासून चालू होतं माझं की दत्त जयंती आपल्याला साजरी करायची, दत्त जयंती साजरी करायची आहे. तर हो हो म्हणायचे. आणि मध्येच काहीतरी काम निघलं तर काही ना काही अडचणी येऊन जायच्या. तर सगळे जिकडे तिकडे जायचे. तर मग दत्त जयंती साजरी करायची राहून जाईल. तर यावर्षी मी ठरवलंच होतं, काही जरी झालं तरी मी दत्त जयंती साजरी करणार म्हणजे करणार. कारण दत्त जयंती साजरी करणं म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि गुरुवार पण महालक्ष्मीचा, आणि दत्त जयंती पण गुरुवारची आली. तर खूप असा योग आलेला होता दत्त जयंतीचा. तर मला तर मनापासून खूप भारी वाटलं. तर म्हटलं चला काही जरी झालं तर घरच्या घरी होईना यावर्षी दत्त जयंती साजरी म्हणजे साजरी करायची. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि फुलं माळी वावायला. तर आम्हाला रात्री खूप वेळ झाला होता, 1 वाजलाच होता. तर त्याच्यानंतरून मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले. दत्त जयंतीच्या दिवशी लवकर उठले. तर बाहेर आपलं घराचं काम वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं काही मी बाहेरचा मोठ्या रांगोळीचा वगैरे ब्लॉक नाही घेतला. आणि टाकताना पण नाही आली रांगोळी जास्त मोठी, कारण स्टील वगैरे खडी वगैरे पडलेली असल्यामुळे. तर मी तुमच्याशी तो पण ब्लॉग शेअर करणार आहे. तर मग घराचं काम वगैरे चालू असल्यामुळे तर बाहेर सगळं पडलेलं आहे स्टील वगैरे. तर मी ना तुमच्याशी तो पण व्हिडिओ इथून पुढं शेअर वगैरे करत जाणार आहे. तर आपली ही दत्त जयंतीची तयारी चालू आहे. तर पाळणा वगैरे सजावट थोडीशी, आणि याची पण मी पाळणा पण बनवायला दिलेला होता. आमच्या शेजारीच भैया राहतो, तर त्या भैयाच्या घरी तो म्हणे हो ठीक आहे. पण मग त्यांच्या दुसऱ्या कामामुळे त्यांनी 2 दिवस लेट केलं. तर त्याच्यानंतरून ते पण अचानक गावाला निघून गेले लग्नासाठी. तर माझी एवढी फजिती झाली वेळेवर तर पाळण्याची पण. आता म्हटलं काय करायचं. तर मी आपला थोडंसं डोकं लावून पाठ बांधून आणि त्यालाच मस्त असं पाळणा बनवला महाराजांसाठी. तर त्याच्यानंतर अशी घाई गडबड चालू होती. तर दुसरा काही भरपूर असा म्हणावा असा शूट करायला जमलं नाही मला. तर त्याच्यानंतरून छोटासाच घेतला.
तर पूजाची आपल्याला तयारी पण करायची होती, दत्तांचा अभिषेक वगैरे करायचा होता, प्रसाद पण करायचा होता आणि घाई गडबड पण होती. आणि आमच्या इथल्या लेडीजला सांगायचं होतं तर आदल्या दिवशी सांगायला पाहिजे होतं, पण काय होऊन जातं, मला ना माझी खूप धावपळ चालू आहे, कारण वर काम चालू असल्यामुळे चहा पाणी देणं घेणं म्हणजे कोणी आहे येणं जाणं दुकान पण, म्हणजे त्याच्यामुळे एकट्या माणसाची खूप धावपळ झाल्यामुळे ना मला काही कोणाला सांगायला वेळ नाही भेटला. तर चला असू द्या, काही अडचण नाही आहे. दुसऱ्या वेळेस पुढच्या वर्षी आपली दत्त जयंती एकदम आनंदी उत्सव आणि छान साजरी आपण नक्कीच करणार येतं. तर आपलं हे पहिलंच वर्ष आहे दत्त जयंतीचं, आणि दत्त जयंती साजरी करायचे म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू होतं, पण त्याचा योग काही येतच नव्हता. तर यावर्षी योग खूप छान आला आणि मनापासून दत्त जयंती साजरी केली घरच्या घरीच, छोटीशी व्हायना पण तर आपल्या दारामध्ये ना एक उंबराचं झाड खूप मोठं होतं. तर उंबराचं झाड मोठं असल्यामुळं मीच लावलेलं होतं ते. तर बरेच दिवस मी त्याची सेवा वगैरे केली तर त्या झाडाची. तर त्याच्यानंतरून त्याच्या फांद्या अशा इकडं तिकडं झालेल्या होत्या, तर त्या फांद्या वगैरे तोडण्यात गेल्या होत्या. आणि त्याच्यानंतरून आहे ना काय झालं की आपण आपलं छोटंसं एक दुकान असल्यामुळं काय होऊन जायचं, लेडीज जाय करायच्या ना, तर त्याच्यामुळं त्याला प्रॉब्लेम त्या झाडाला चालत नाही अडचणीचा त्याचा. तर ते झाड आहे ना ऑटोमॅटिक असं उभं वाळून गेलेलं होतं. तर सगळे कोणी यायचं तर ते म्हणायचे तुम्ही हे झाड काढून टाका, झाड काढून टाका. तर मग ते झाड आपल्या दारातून निघून गेलं ते झाड. तर त्याच्यानंतरून घरामध्ये बऱ्याचशा अडचणी यायला लागल्या की दत्त महाराजाची मी बऱ्याच वर्षे सेवा वगैरे केली आणि डायरेक्ट ते झाड आपल्या दारामधून अभिषेक वगैरे झाला नाही, काही नाही, तर ते झाड आपण काढून टाकलं. तर दत्त महाराजाची सेवा वगैरे मी घरामध्ये खूप करते. स्वामी समर्थ केंद्रात जाणं हे देवीची आपल्या घरामध्ये ताट वगैरे असल्यामुळे. तर प्रॉब्लेम असा झालेला होता की आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे असं माझेच गुरु होते, त्यांनी पण मला अडचण दत्त महाराजांची सांगितली होती. आणि माझ्या सासूबाईन ते जे आहेत तर त्यांची तिसरी चौथी पिढी आहे की दत्त महाराजांपाशी दत्ताचे शिंग म्हणून नगर जिल्ह्यामध्येच आलेलं आहे. तर आम्ही सगळे तिथं जात असतो खेटीसाठी. तर तो ब्लॉग टाकायचा बाकी आहे, तर मी तो ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आम्ही आणि माझ्या वडिलांच्या पण दारात दत्त महाराजांचं खूप मोठं हे होतं झाड आहे. तर आम्ही लहानपणीपासून सेवा करीत आलेलो आहे दत्त महाराजांची, त्याच्यामुळे आहे ना. आणि सासरचे लोक पण दत्त महाराजाचे सेवेकरीच भेटले. तर अजून म्हणजे त्या दत्त महाराजाची पूजा वगैरे करण्यात अजून भर पडली आणि खूप पूजा करण्याला आनंदी उत्सव पण वाटायला लागला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्लम दिगंबरा दिगंबरा. तर आपलं पाळणा हलायची सुरुवात झालेली 12:41ला. तर त्याच्यानंतर आम्ही मस्त हळदी कुंकू वगैरे दिलं. त्याच्यानंतरून आपली आता पाळणा हलवला. तर त्याच्यानंतरून आरतीची वगैरे तयारी चालू आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर चला, दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.